नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 4 एप्रिल 2024. कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी अनेक विषयांना हात घातला होता ज्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे म्हणून. त्याच्यातही मी सांगितलं होतं की जर अजून काही विषय राहिले असतील तर कृपया सांगा. त्याच्यावर मला काही फोन आले आणि त्या फोनच्या अनुषंगाने मी थोडंसं क्लेरिफिकेशन देतो. कालच्या लिस्टमध्ये जे विषय मी आधी चर्चिले होते ते विषय नाही आहेत. जसं मला एका काकूंचा फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं होतं की महिलांना, मध्यमवर्गीय महिलांना घर सांभाळून नोकरीला जाणं शक्य होत नाही, तर त्यांच्यासाठी काहीतरी करा. तर मी अशा महिलांसाठी महिला उद्योग वर्धिनी अशी कन्सेप्ट आपण लॉन्च केली होती. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये तसा एक प्लॅनिंग आहे की महिलांना उद्योग वर्धिनी करायचं. किल्ला संवर्धनाच्या संदर्भात माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, तर किल्ला संवर्धन या विषयामध्ये सुद्धा ऑलरेडी आपण एकदा बोललेलो आहे आणि त्याविषयी एक मोठी ऍक्टिव्हिटी करण्याचा सुद्धा आपला मानस आहे. हाही विषय अजेंड्यावर आहे. असे अनेक विषय अजेंड्यावर आहेत, परंतु ते कालच्या लिस्टमध्ये सांगितले गेले नाही, कारण की तेच तुम्हाला सांगायची इच्छा नाही. लक्षात घ्या, तुम्हाला तेच सांगितलं तर बघण्याचा इंटरेस्ट तुम्हाला तसा डेव्हलप व्हावा, हा त्याच्या मागचा हे आहे, कारण आहे. मात्र नक्कीच दोन गोष्टी होत्या. त्याच्यातली एक गोष्ट ऑलरेडी आपण सांगितली होती, ती उद्याच्या भारत निर्मितीसाठीचा संस्कार. मात्र त्यांनी, माझे जे मित्र आहेत, महेश कुलकर्णी म्हणून मित्र आहेत, ते मला नेहमी सल्ले देत असतात. तर महेशजींनी काल एक खूप चांगला सल्ला दिला होता आणि तो म्हणजे शैक्षणिक धोरण, ज्याच्यावर ऑलरेडी आपण बोललेलो आहे. पण त्यांचं असं मत होतं की 2047 साठीचं शैक्षणिक धोरण खूप गरजेचं आहे आणि हा खरोखर योग्य मुद्दा आहे आणि या मुद्द्याला अनुसरून आज मी बोलावं असं वाटतं. मी काल याच्यावर खूप विचार केला, थोडा अभ्यासही केला. जर माझं स्वप्न आहे 2047 पूर्वी जर भारताला विकसित राष्ट्र करायचं असेल, तर 2047 पूर्वीच 2047 साठी उद्याचा भारत जो निर्माण होणार आहे त्याच्यासाठी आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, 2047 पर्यंत आपल्याला शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला कारकून बनवणारं शैक्षणिक धोरण नसावं, आपल्याला उद्योगपती, उद्योगवर्धिनी बनवणारं शैक्षणिक धोरण कसं असेल यावर आपण विचार केला पाहिजे. कारण की देशाला विकसित करायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंगचा टक्का वाढवावा लागेल. आणि जर भारत कृषी प्रधान देश आहे, आपण म्हणतो की भारत कृषी प्रधान देश आहे, 60% पेक्षा जास्त लोक शेती व शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये आहेत, तर या कृषी प्रधान देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा टक्का जीडीपी मध्ये 62%, सर्व्हिस इंडस्ट्री आणि बाकीच्या इंडस्ट्री किंवा मॅन्युफॅक्चरिंग 5-6-7% का येतात. शेतीचं जीडीपीचं उत्पन्न 3% काय, याचा विचार करून शेतीमध्ये प्रगतशील शेती कशी करता येईल, व्यवसायामध्ये, किंवा आजपासून उद्याचा भारत निर्मितीसाठी आज जे मुलं शाळेत जात आहेत त्यांना जे आपण शिकवतोय त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये आमूलाग्र बदल करून 2047 साठी उद्योगवर्धिनी, उद्योगपती कसे आपण निर्माण करू शकतो ह्याच्यासाठी सर्वात पहिले जर कुठे स्पार्क डेव्हलप केला जातो तर तो शाळेत केला जातो. आणि त्या शाळेत, त्या पद्धतीत शाळेमध्ये त्याचं शिक्षण व शैक्षणिक धोरणामध्ये त्या बदल आपल्याला अपेक्षित आहे. अजून एक चांगली युट्यूबवर कमेंट होते की डिफेन्सच्या संदर्भात मी आधीच बोललो होतो, शैक्षणिक धोरणामध्ये मिलिटरीशी संबंधित शिक्षण हे आणलंच पाहिजे, कारण की त्याच्याने डिसिप्लिन लागेल. आज आपल्या देशात अनफॉर्च्युनेटली सांगावं लागतो, सांगायला लाज वाटते, कडू आहे परंतु सत्य आहे, खूप कमी लोकांकडे स्वयंशिस्तता आहे. स्वयंशिस्तता म्हणजे आज आपल्याला सांगावं लागतो झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेऊ नका, सिग्नल मोडू नका, नो एंट्री मधून गाडी चालवू नका, गाडी चालवताना हेल्मेट वापरा, गाडी चालवताना सीट बेल्ट वापरा, यासारख्या अनेक गोष्टी ट्रॅफिकशी संबंधित असतील. ट्रॅफिक का झाली आहे? कारण की आपल्याकडे स्वयंशिस्तता नाही. सिग्नल क्रॉस ग्रीन होईपर्यंत जर आपण
प्रॉपर उभं राहिलो, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे असलो, पायी चालणाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केली, अतिक्रमण झाली नाही, तर ट्रॅफिकची व्यवस्था योग्य ठिकाणी आपण गाड्या पार्क केल्या तर ट्रॅफिकची समस्या सुटायला 40% हातभार आपलाच लागेल. 40% ट्रॅफिकची समस्या आपल्यामुळेच क्रिएट झाली आणि आपणच तिला रेक्टिफाय करू शकतो. उरलेल्या 60%मध्ये मेजर स्टेक येईल सरकारने पब्लिक ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंटचा. त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ करू. आत्ताचा विषय फक्त एवढाच होता, स्वयंशिस्तता, आणि ते मिलिटरी शिक्षणातून येईल. एकाने मला सांगितलं होतं की डिफेन्स अकॅडमीज आणि डिफेन्स शिक्षण केलं पाहिजे. तर नक्कीच माझं असं म्हणणं आहे की शैक्षणिक धोरणामध्ये बदल करून मुलांना मिलिटरी सारखी शिस्त आधीपासून लावली पाहिजे, देशाप्रती प्रेम वाढवलं पाहिजे, आर्थिक क्षेत्रातलं नॉलेज वाढवलं पाहिजे, संस्कारक्षम पिढी बनवण्यासाठी देशाने प्रयत्न केला पाहिजे. गीता रामायण प्रॉपर शिकवलं गेलं पाहिजे. गीता जर जिथं आपण म्हणतो की ते आपल्या जगण्याचं मॅन्युअल आहे, परंतु आपल्यापैकी किती लोकांना गीता येते याचाही विचार केला पाहिजे. गीता ही शिकवली गेली पाहिजे. यासारखं शैक्षणिक धोरण झालं पाहिजे. त्याचबरोबर उद्योगपती उद्योगवर्तींनी जे लोक ज्या मुलांमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना इंटरेस्ट डेव्हलप करून त्यांना एक उद्याचा चांगला बिझनेस एंटरप्रेनर बनवला पाहिजे. हे झालं शैक्षणिक धोरण. जर आपण प्रॉपर केलं तर आपण ज्या MSMEच्या स्कीम्स वगैरे आपण देतोय आजच्या मुलांना, उद्याच्या मुलांना देणार आहोत, त्याचा योग्य वापर केला जाऊ शकेल. मला अनेकांनी सिबिलच्या संदर्भामध्ये रेक्टिफिकेशन मागितलं होतं, कारण की जे जाहीर पत्र आपण दिलं होतं त्याच्यामध्ये सिबिल, एकाने सांगितलं होतं, मी आधीच सांगितलं होतं की मी कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही की कुठल्या तरी मंत्र्याला सिबिल बद्दल माहिती नाही किंवा अमुक व्यक्तीला सिबिल बद्दल बोलला नाही मला, किंवा कुणाचं शिक्षण किती आहे. आपल्याला ह्या फालतू विषयात नाही जायचं. आपल्याला जर काम करायचंय, आपल्याला जर अडचणी दिसतायत, ह्या अडचणी लक्षात घ्या. मी पण कधीतरी या अडचणीतून बाहेर आलेलो आहे. ह्या अडचणी मी पण फेस केल्या आहेत. आजपर्यंतच्या इस्टॅब्लिश राजकारण्यांनी कधी कर्जच घेतलेले नाहीये, त्यामुळे त्यांना सिबिल बद्दल माहिती नसावी. आजच्या इस्टॅब्लिश राजकारण्यांनी कधी मध्यमवर्गीय म्हणून जगलेच नाहीये. त्यांना पैसे कमवण्यासाठी झगडावंच लागलेलं नाहीये. त्यांना इझी मनी मिळत गेलेला आहे. त्यामुळे त्यांना ह्याची कधी विचारच केला नाही. आज मिलिंद संपावकर त्याच्या दोघं मुलींच्या बाबतीत विचार करतो की उद्या माझ्यानंतर माझ्या मुलींनी काय केलं पाहिजे, कसे शिकले पाहिजे. इस्टॅब्लिश राजकारणी काय करतोय, माझा मुलगा माझ्यानंतर आमदार खासदार होईल, मंत्री होईल, ह्याच विचारामध्ये तो त्याला डेव्हलप करतोय. ही घराणेशाही पण बंद झाली पाहिजे. माझ्या मुलींचं, माझ्या अपत्यांचं जे काही स्किल आहे त्या स्किलच्या अनुषंगाने त्यांचं भविष्य कसं राहील याची जी तळतळ आहे ही तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय बांधवालाच आहे, आणि त्या मध्यमवर्गीय बांधव त्याच्यासाठी प्रयत्न करतायत. म्हणूनच शैक्षणिक धोरणामध्ये आमूलाग्र बदल, ह्याच्यावर तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे. कारण की ह्या धोरणामध्ये औद्योगिक धोरण येणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच मी इथं सांगेल की माझं जे स्वप्न आहे 2047 पूर्वी देशाला विकसित राष्ट्र करायचं, त्याच्यामध्ये हा खूप मोठा हातभार असेल. कारण की आज शाळेत जाणारा पहिलीत असलेला मुलगा सुद्धा किंवा मुलगी ही 15 वर्षानंतर ग्रॅज्युएट होऊन बाहेर होईल आणि एक सक्षम शिकलेला उद्योगपती, मिलिटरीतून शिकून आलेल्या नंतरचा मिलिटरीचं शिक्षण घेतलेला किंवा मिलिटरीचा डिसिप्लिन असलेला एक उद्योगपती काय करू शकतो हे आपल्याला जपानच्या इकॉनॉमीवरून समजतो. मित्रांनो, ही गोष्ट मी आधी सांगितली होती की जपानमध्ये ज्या वेळेस 1945ला अणुबॉम्ब पडल्यानंतर, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जपानवर सैनिकी निर्बंध घातले गेले, सैन्य कमी केलं गेलं, तेव्हा त्यांच्या सरकारने त्यांच्या सैन्यातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर या. आपण पिन पासून प्लेन पर्यंत सगळं अमेरिकेतून आणतोय, आता ते आणायचं नाहीये, तर आपण इथं मॅन्युफॅक्चर करूया. तुम्ही उद्योगपती व्हा आणि देशाच्या विकासात हातभार लावा. आज जपान बघा 1990च्या दशकामध्ये विकसित राष्ट्र म्हणून समोर आलं, ते फक्त त्या डिसिप्लिन उद्योगपतींमुळे. का आपल्या देशामध्ये असे डिसिप्लिन उद्योगपती आपण तयार करू शकत नाही का? आज नाही होणार,
जे 76 वर्षात नाही झालं ते जर आपल्याला पुढच्या 25 वर्षात करायचं असेल तर आजपासून मी माझ्या मुलांना उद्योगपती उद्योगवर्धिनी होण्यासाठीचं शिक्षण द्यायला सुरुवात करतो. किमान 15 वर्षात तर होतील. यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये आमूलाग्र बदलाची गरज आहे. आज इथंच थांबूया. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.